नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस नेहमीप्रमाणे पण तरीही काहीतरी नवीन अनुभव देणारा ठरला. सकाळी उठलो, तयार झालो आणि गाडी काढत ऑफिसच्या दिशेने निघालो. हवेत हलकीशी थंडी, रस्त्यावरची शांतता आणि मनात दिवसाची कामांची यादी अगदी सेट. ऑफिसचे काम केले. दुपारी ताईचा कॉल आला, आम्हाला रेल्वे स्टेशनला घ्यायला येतो का? मग काय, गाडी काढली आणि निघालो कोपरगावच्या दिशेने. रस्त्याने जाताना एक बंद पडलेली बस दिसली. बसच्या आतले सर्व प्रवासी बसमधून बाहेर उतरत होते. आपल्या बसेस कुठे पण बंद पडतात, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. जी गाडी भेटेल त्या गाडीने ते प्रवासी जात होते. हा सगळा अनुभव घेत शेवटी पोहोचलो कोपरगाव रेल्वे स्टेशनला. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि स्टेशनमध्ये गेलो. मी थोडं लवकरच पोहोचलो होतो. स्टेशनवर बाकावर बसून आजूबाजूची धावपळ करणारे प्रवासी, कॉफीच्या सुगंधात मी गाडीची वाट पाहत बसलो. थोड्या वेळाने गाडी आली. ताईला त्यांना घेतले आणि निघालो वैजापूरच्या दिशेने. रस्त्या स्टेशनच्या बाहेर एक ऊसाची गाडी अडकलेली दिसली. त्यातील एक बैल काही पुढे जाईना. ट्रॅफिक वाढत होती. लोक वैतागले होते. पण बैल मात्र हट्टाने उभाच होता. सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कसंबसं तो बैल निघाला आणि रस्ता मोकळा झाला. थोडं पुढे गेल्यावर ऊसाचं रसाचे दुकान दिसले. गाडी बाजूला लावली. भावाला म्हटलं, रस बनव ना बर्फ घालून. पण भाऊ हसून म्हणाला, बर्फ नाही भाऊ, मी तुला आलं निंबू टाकून सुपर रस बनवून देतो. त्याने बनवलेलं रस एकदम फ्रेश, मस्त. मी त्यावर थोडं मीठ टाकलं आणि रसाचा घेतलेला घोट म्हणजे काय, दिवसभरचा थकवा एकदम उतरला. वैजापूरला पोहोचलो. गाडी ऑफिसला लावली. सर्व काम आटोपलं. घरी जाताना पेट्रोल पंपावर थांबलो. पेट्रोल भरून घेतले आणि निघालो आमच्या रस्त्याकडे. धन्यवाद मित्रांनो. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. अशा आणखीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.